हॅलो एव्हरीवन. आजचा जो ब्लॉग आहे ना तो एकदम एक्सायटिंग आहे. कारण का ही जी मी व्हिडिओ तुम्ही आज बघताय यामध्ये मी बनवते तर खरं तर टोमॅटोची चटणीच. पण माझा विषय काय झाला होता, माझ्यासाठी कुकिंग करणं हे माझ्यासाठी थोडंसं असं असतं की हां थोडं मी रिलॅक्स होते आहे माझ्या कामातून. म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात की कुकिंग करणं म्हणजे खूप मोठं हे असं नाही आहे. ॲक्च्युली कुकिंग हा ॲक्च्युली तुमचा एक छंद पण असू शकतो की नॉर्मली न करता इतर गोष्टी ज्यावेळी आपल्याला एक आवडीच्या गोष्टी काही करायच्या असतात तेव्हा आपण सोप्या असतात पण त्या आपण ज्या इंटरेस्टिंगली करतो. त्यामुळे आपल्या डोक्यातले काही विषय असतात ना की जसं की आपण कोणावर रागवलेला असो किंवा आपण एकटे आहोत आणि आपण काहीतरी विचार करत असतो तर ती विचार त्या कुकिंगमधून निघून जातात आणि आपण त्यामुळे व्यस्त पण होऊन जातो आणि आपल्यासाठी एक छान अशी डिश बनवतो. तर मला असं वाटतं की कुकिंग हे काम असं न बघता थोडंसं रिलॅक्सिंग काम म्हणून जर बघितलं तर सगळ्यांना एकमेकांसोबत करायला आवडेल. आणि असं जर तुम्ही जर आपल्या पार्टनरसोबत मिळून अशी जर कामं केली ना तर आपला स्ट्रेस लेवल खूप डिक्रीज होतो. म्हणजे मला असं स्वतःला वाटतं. तुमचा अनुभव काय आहे तुमच्या कुकिंगबद्दल? तुम्हाला एखादी नवीन डिश बनवायची असेल किंवा तुम्हाला खूप कंटाळा आला आहे झटपट बनवायचं, दोघांनी मिळून बनवल्यानंतर त्याची चव काय आहे नक्की कळवा कमेंट करून. हे बघा, आमची तरी झटपटीत अशी ही टोमॅटो आणि गाजराची चटणी तयार झालेली आहे. तुमची अशी कुठली रेसिपी आहे जी तुम्हाला दोघांना मिळून बनवायला आवडेल नक्की कमेंट करा.